नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टोन चेन कशा प्रकारे फिक्स करायची त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेऊयात। तर या इथे मी 2 लाईन ड्रॉ केलेत आणि त्याच लाईनच्या मापात मी हे स्टोन चेन कट करून घेतलेली आहे। तर तुम्हाला अशा प्रकारचे स्टोन चेन मार्केटमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये पण अवेलेबल आहेत। तर काय करायचं, आता सर्वात अगोदर हे जे ग्लू आहे ते मी कपड्यावरती लावून घेते आणि त्याच्यावरती आपण ह्या चेन्स चिटकवणार आहोत। ते व्यवस्थित असं ग्लू लावून घेतल्यानंतर आता ही जी आपली स्टोन चेन आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी चिटकून घ्यायची आहे। तिला व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि नंतर सुकून द्यायचा आहे, कारण आपला हा ग्लू सुकला पाहिजे त्यासाठी त्याला थोडासा वेळ द्यायचा आणि नंतरच त्याच्यावरती चेन स्टिच करायला सुरुवात करायची आहे। आता ही दुसरी आहे, इथे एक चिटकवली, आता जिथे परत दुसऱ्या ठिकाणी ग्लू लावला आहे त्या ठिकाणी ही चिटकून घेते। या दोन्ही कशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला स्टिच करायचे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर आता ह्या चिटकवल्या आहेत, तर आता काय करायचं, ह्याला सुकून द्यायचं आणि नंतर आपण ह्याला कंटिन्यू करू। तर या इथं पाहू शकता सुकल्यानंतर हे बघा असे दिसतात। तर तुम्ही जो आपला ग्लू आहे तो हा न यूज करता तुम्ही जो दुसरा असतो पाणी कलरचा तो यूज करा, कारण या इथं बघू शकता तुम्हाला दिसतच असेल की ग्लू हा काळा पडलेला आहे। तर सर्वात अगोदर आपण हीच स्टिच करूया। तर या इथे मी धागा वेगळ्या कलरचा घेतला आहे, कारण तुम्हाला स्पष्टपणे दिसावं म्हणून, त्यासाठी मी हा धागा घेतलेला आहे। तर काय केलं आहे, सुरुवातीला बॅक टाका टाकून घेतला आणि प्रत्येक जो डायमंड आहे आपला त्याच्या मधोमध आपल्याला ही स्टिच करत जायची आहे। त्या साईडला धागा गेला की सरळ पुढे एक स्टिच करायची, नंतर अलीकडच्या साईडला स्टिच करायची, म्हणजे ती स्टोन फिक्स करायची आहे। तर व्यवस्थित ध्यान देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईलच। एक चेन स्टिच घेतली की मग अलीकडच्या साईडला यायचं, पुन्हा तिथून सरळ एक चेन स्टिच घ्यायची, पुन्हा डायमंडच्या मधून एक स्टिच घेऊन पलीकडे जायचं, तिकडं एक चेन स्टिच घ्यायची आणि परत या साईडला येऊन इकडे पण एक चेन स्टिच घेऊन, असं म्हणजे जो पण डायमंड आहे प्रत्येक डायमंडमध्ये आपण ही स्टिच घेणार आहोत। खूप सोपं आहे, जरा पण अवघड काहीच नाही आहे, फक्त लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की ही कशा प्रकारे स्टिच आहे। आणि आता काय करायचं आहे, शेवटी याला जो आपला शेवटचा स्टोन आहे तिथे पण एक स्टिच घ्यायची आणि एंड नॉट मारून घ्यायची आहे। तर ही तर झाली आपली पहिली पद्धत स्टोन चेनला धाग्याने कशा प्रकारे स्टिच करायचं। तर आता आपण सेकंड वाले पाहूयात। तर या ठिकाणी आपण काय केलं की प्रत्येक स्टिच घेतली, म्हणजे स्टोनमध्ये स्टिच घेतली आहे। ह्या साईडने गेलं की त्या साईडने आलो परत, अशा प्रकारे आपण इथं स्टिच घेतलेली आहे।